प्रेक्षकांनो, गौतमी आणि डॉक्टरांचा पुनर्विवाह म्हणजे बापरे बाप, खूपच टेन्शन असं वातावरण आहे यांच्या घरामध्ये. आरव म्हणतोय बाबाला सिरियसनेस कळत नाहीये का, लहान असूनही आपण हा विषय काढतोय ना त्याच्याकडे. बयो त्याला समजून सांगत असते. ही इरा येऊन पुन्हा वचावचा बोलायला लागते बयोला. शेवटी आरव म्हणतो तुम्ही दोघी जरा भांडणं थांबवताय का तुमचं, चुप्प बसा दोघी जणी. बयो तिथून निघून जाते. आरव तिच्या मागे मागे जात असतो तिला समजून सांगायला. तेवढ्यात डॉक्टर येतात घरी आणि बयोला म्हणतात काय गं बयो, कुठे निघालीस? अगं बाळा तू का रडतीयेस, तुला नेहमी म्हणतो मी तू अशी रडत जाऊ नकोस, नेहमीसारखी हसरी राहत जा. चल बरं माझ्याकडे, मी बोलतो तुझ्याशी. आणि हे आरवच्या रूममध्ये घेऊन येतात बयोला. इकडे या मॅडमलाही टेन्शन आलेलं आहे, कारण बयोने त्यांना सांगितलं ना की गौतमी प्रॉपर्टीसाठी लग्न करते माझ्या बाबाशी. आता त्यांना असं वाटतं की मी कसं सांगू, त्यांच्या फॅमिलीचा मॅटर आहे. बापरे बाप, आता अवघडच झालं आहे सगळं. डॉक्टर आरवला म्हणतात की अरे मला तुझ्याशी बोलायचं आहे. आरव म्हणतो पण मला बोलायचं नाही आहे तुझ्याशी. हा लगेच तिथून निघून गेलाय. इरा पुन्हा म्हणते बाबा तू दादाला असं ओरडायला नको होतंस, एवढं काही तुला आम्ही बोललो नाही. आणि तसंही आम्ही गेल्यावर ही बयो होती ना तिथे, हिने तुला काहीतरी मुद्दाम सांगितलं असणार आहे मम्माबद्दल. त्यावर डॉक्टर म्हणतात अगं ती कशाला काही सांगेल, उलट ती तुमच्या मम्माबद्दल जरा बरंच बोलतीये. इरा इमोशनल ब्लॅकमेल करायला पटायते. ती म्हणते बाबा मग तुझा बयोवर पण विश्वास नाहीये का? ये न ते न हर प्रकारे न या डॉक्टरला ब्लॅकमेल करणं चालू आहे की त्यांनी कसंही करून गौतमीशी लग्न करावं. खरं तर ही मुलं इनोसंट आहे, यांना काही माहिती नाही आहे गौतमीचं इंटेन्शन काय आहे, पण नेमकं बयोला माहिती आहे. डॉक्टर म्हणतात बयोला बयो तूच सांग, मला त्या गौतमीशी लग्न करायचं नाही आहे, मी कसं समजावून सांगू ग या दोघांना. आता बयो त्यांना छान सांगत असते बाबा मला आई नेहमी म्हणायची की आपल्याला जर कळत नसेल ना तर त्या गोष्टीचा दोन्ही बाजूने विचार करावा, चांगलासुद्धा आणि वाईटसुद्धा. आता पुढे ती काही बोलणार तेवढ्यात ही गौतमी बाहेरून तिच्याकडे रागाने बघत असते. शेवटी बयो म्हणते बाबा मी लहान आहे, मला काय कळणार ह्या निर्णयामध्ये, असं म्हणून ती निघून जाते खोलीतून. गौतमी लगेच तिला धमकवते तू आमच्या लग्नाला होकार देतेस हे बघून मला फार छान वाटलं, आणि लक्षात ठेव काही केलंस तर गाठ माझ्याशी आहे. डॉक्टर शुभमकर बिचारे खरंच खूप एकटे पडलेत प्रेक्षकांनो. आता गोजात्यांनी पण बोलवलं आहे त्यांना खोलीमध्ये, आणि डॉक्टर म्हणतात काय ग त्या कशाला बोलवलंस? गोजात्या म्हणतात हे बघ शुभमकर मी तुला त्याचसाठी बोलवलं आहे, पोरांची इच्छा आहे रे तू गौतमीशी लग्न करावं. आपला आरव आश्रमातून आल्यावर किती चांगलं वागायचा, आता बघ बरं कसा वागतोय ते. डॉक्टर म्हणतात त्या गौतमीमुळेच बिघडलाय तो, ती आल्यापासूनच तो असा वागतोय, नाहीतर पोरं आधी चांगलंच वागत होती. पण आता ह्या गोजात्या जसं जसं बोलताय तसं तसं रमाकांत आपल्या त्यांच्या होला हो करतोय. दादा खरंच रे वहिनी खूप चांगली वागते, आता तू तिच्याशी परत लग्न करायला हवं. गोजात्या म्हणते मुलांचा विचार कर, जर गौतमी ती इथे राहते पोरांसोबत पण तुम्ही दोघं मनाने एकत्र नाही आहे हे बघून मुलांना खूप वाईट वाटतं शुभमकर. आता हा रमाकांतमध्येच त्याचं काढतो अरे दादा तुझं लग्न नाही केलं ना तर माझ्या इलेक्शनमध्ये माझा अपप्रचार होईल रे, नाही विरोधक ही गोष्ट उचलून धरतील नाही का. आता डॉक्टरला जरा रागच आलाय. ते म्हणतात याच्या इलेक्शनसाठी मी गौतमीशी पुन्हा लग्न करू का, हे नाही पटत आहे मला. गोजाते म्हणतात नाही रे बाबा इलेक्शनसाठी नको करू, पोरांच्या मनाचा विचार कर, पोरं मनाने तिच्याशी जोडली गेलेली आहेत आणि ते जर मुंबईला निघून गेले तर तू काय करशील. डॉक्टर म्हणतात नाही नाही असे कसे निघून जातील, कायद्याने त्यांची जबाबदारी माझ्याकडे आहे, ते सज्ञान होईपर्यंत गौतमी त्यांना नेऊ शकत नाही माझ्याजवळून. त्यावर गोजात्या म्हणते ठीक आहे पण ते मनाने तर गौतमीच्या जवळच असतील ना, ते तुझ्यावर तेवढाच जीव ओवाळतील का. पण आता हे सगळं बोलून काही उपयोग आहे की नाही ते काही कळत नाही आज प्रेक्षकांना. डॉक्टर तिथून निघून गेले. रमाकांत म्हणतो गो औषे कशाला त्या गौतमीची बाजू घेऊन बोलतेस ग, तिला या घराच्या बाहेर काढायचं आहे ना आपल्याला. गोजात्या म्हणतात अरे बाबा आपल्याला तिची बाजू घ्यावीच लागेल, आपण तिची बाजू नाही घेतली ना तर ती आपलं पितळ उघडं पाडेल. यांचं असं आहे तेरी बी चूप मेरी बी चूप. आता रमाकांत म्हणतो माझं एकदा इलेक्शन होऊ दे मग दाखवतो सगळ्यांना. आता या आरवला खरं तर खूप टेन्शन आलंय प्रेक्षकांनो. मुळात आरव असा नाही आहे, पण इराला तिच्या आईने सांगितले की आरवला तुझ्याकडून वळवायचा प्रयत्न कर आणि लग्नासाठी कन्व्हिन्स कर. म्हणून आता ही इरा त्याला इमोशनल करत असते की दादा बाबा किती ओरडला तुझ्यावर, जसं काही तू गुन्हाच केलायस, इतकं काही बोलला नव्हता तू, आणि बाबाने मम्माशी लग्न करायला काय हरकत आहे. मम्मा किती बदलली आहे, ती सगळ्यांनाच आता जीव लावते आणि ती किती एकटी पडेल रे दादा, तूच सांग. बाबाने जर तिच्याशी लग्न केलं नाही तर तिला मुंबईला परत जावं लागेल ना. मी ठरवलंय मी मम्मासोबत जाणार, इथे बाबासोबत त्याची लाडकी बयो आहेच पण आपल्या मम्मासोबत कोण आहे, कोणीच नाही आहे तिथे, आणि तुलाही आमच्याबरोबर यावंच लागेल. आता ही इराची जरा बळजबरीच आहे, त्याला म्हणते तू खूप साधा आहेस दादा, बाबा तुला बरोबर कन्व्हिन्स करेल लग्न नाही करायचं म्हणून वगैरे वगैरे. पण आता आरवला खरंच टेन्शनच आलं आहे. पण आता डॉक्टर
डॉक्टरांच्या मनी वसे ते स्वप्नी दिसे असं झालंय. डॉक्टरांना स्वप्न पडलंय इरा आरव त्यांना सोडून चाललेत मुंबईला. गौतमी बॅग भरते आणि म्हणते मी तुझ्या मुलांना माझ्याकडे घेऊन चालली आहे, तुला आता कोणी शिल्लक नाही आहे, तुझ्या त्या बयोला पण मी खूप लांब पाठवून दिलं आहे. डॉक्टर म्हणतात तुझी लायकी आहे का पोरांना सांभाळायची. या दोघांचे चांगले कडाडून भांडणं झालेले आहेत तिथे आणि म्हणजे स्वप्नामध्ये बरं का प्रेक्षकांनो. सगळेच जण गोळा झाले काय झालं आणि या गौतमीने बरंच काय वाईट साईट ऐकवलं आहे. म्हणजे ही गौतमी कुठल्या कॅटेगरीची असू शकते हे डॉक्टरांनी स्वप्नात जवळपास आपल्याला दाखवून दिलं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि ती निघून गेली आहे आणि सुमन सांगायला येते दादा बयो घरात नाही आहे, तिचे कपडे पण नाही आणि दप्तर पण नाही. आणि डॉक्टर एकदम झोपेतनं जागे होतात. बयो आणि डॉक्टर खूप घाबरतात आणि उठून मुलांच्या खोलीमध्ये जातात आणि शहानिशा करतात मुलं झोपलेले आहेत की नाहीत, व्यवस्थित आहेत की नाही. खरं तर डॉक्टर खूप इमोशनल झाले आहेत. काही झालं तरी डॉक्टरांना गौतमीजवळ त्यांची मुलं द्यायची नाही आहेत. डॉक्टर रडत असतात तेव्हा बयोला जाग येते. ती विचारते बाबा काय झालं तुम्हाला. डॉक्टर म्हणतात काही नाही गं बयो, झोप बाळा, तू सकाळी शाळेत जायचं आहे ना तुला. बयो म्हणते बाबा मग तुमचे डोळे का भरून आले आहेत, बसा बरं तुम्ही माझ्याजवळ. आता बयोने त्यांना जवळ बसवलं आहे आणि म्हणते बाबा तुम्ही तुमचे डोळे बंद करा बरं. डॉक्टर म्हणतात बयो काय चाललं आहे तुझं. बयो म्हणते बाबा ऐका ना माझं. आता ती म्हणते बाबा आई नेहमी म्हणायची की आपण आपल्या जवळच्या माणसांना गमावू ह्या भीतीनेच त्यांची आठवण काढत असतो. डॉक्टर बयोला पटकन जवळ घेतात. खरंच समजूतदारपणा हा परिस्थितीनेच येतो असं म्हणायला हरकत नाही आहे. म्हणायला बयो त्यांची सख्खी मुलगी नाही आहे तरीसुद्धा ती डॉक्टरांच्या मनातलं किती छान ओळखते. खरंच बयो छानच आहे, अगदी मनकवडी. असो पण गौतमीने तिचे मनसुबे चांगलेच तयार केले आणि घरातलं वातावरण चांगलंच बिघडवलं आहे. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आहे. पुढे आपण बघतोय की डॉक्टर सकाळी आरवला म्हणताय की तू सांगितलेल्या गोष्टीचा मी विचार करायला तयार आहे. बयोला टेन्शनच आलं आहे. ती आता तिच्या अनु टीचरकडे जाऊन हे सगळं सांगतीये. आता बघूयात अनु टीचर यामध्ये बयोला काय मदत करतायत. तर असा होता प्रेक्षकांनो रिव्ह्यू. कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.